नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. झणझणीत मसालेदार भाजी, वांगे बटाटे मिक्स भाजी. सर्वप्रथम आपण मसाला बघून घेऊ. अर्धा किलो कांदा, 3 वाटी खोबरे आणि थोडे धणे लालसर होईपर्यंत भाजले आणि थंड व्हायला ठेवलं. आणखीन घेतले टोमॅटो, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरच्या दांड्या आणि ढोबळी मिरची. इथे एक वाटी एवढं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर खोबरं आणि कांदे हे भाजून ठेवलेले होते. ते अगदी गार झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतले आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. ते आपण कांदे आणि खोबऱ्याची पेस्ट अगदी बारीक करून घेतलेली आहे. त्यामुळे ग्रेव्ही अगदी घट्ट होते. नंतर आपण घेणार आहे टमाटे, शिमला मिरची आणि कोथिंबीरीच्या दांड्या. हे सुद्धा आपण अगदी बारीक वाटून घेणार आहेत. मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचं. ह्या वाटणमुळे आपल्या भाजीला अगदी रसरशीतपणा येणार आहे, स्वादिष्ट भाजी बनणार आहेत. नंतर आपण घेणार आहेत आलं आणि लसणाची पेस्ट बनवून. नंतर याच्यात आपण 3 चमचे एवढं मीठ टाकणार आहेत. मीठ टाकून जर आपण पेस्ट बनवलीत ना तर काळवटपणा नाही येत. नंतर मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा किलो एवढं मी तेल टाकलेलं आहे. तेजपान टाकले आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. नंतर कढीपत्ता टाकून व्यवस्थित असं तेलात फिरवून घ्यायचं. भाजीला व्यवस्थित फोडणी बसली की आपली तर्रीदार आणि रुचकर भाजी तयार होते. नंतर आपण याच्यात तोंडली आणि ढोबळी मिरची ही या फोडणीत आपण टाकली आहे. नंतर आपण तेलात व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायची. साधारण 1 ते 2 मिनटे आपण परतून घेतलं. नंतर बारीक कट करून घेतलेले टमाटे टाकले. तेही या तेलात आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर आपण 3 किलो एवढे बटाटे सालं काढून बारीक कट करून घेतलेले आहेत. ते ह्या तेलात आपण अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे. पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. आपण सतत भाज्या परतत राहिल्या की नाही याच्यातील कच्चेपणा निघून जातो. त्यानंतर आपण साधारण 1 ते 2 मिनिटे वाफ येऊन द्यायला ठेवून देणार आहेत. नंतर मी इथे 5 किलो एवढे वांगी घेतलेले आहेत. वांगी स्वच्छ धुवून आणि बारीक असे कट करून घेतलेले आहेत. नंतर दुसऱ्या एका पातेलीमध्ये आपण वांग्यांना फोडणी दिलेली आहे. त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहे. नंतर आपण वांगे टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं. नंतर मीठ आणि हळद टाकून घ्यायचं. मीठ आपण चवीपुरता टाकून घेतलेलं आहे. नंतर आपण हे व्यवस्थित तेलात एकजीव होईपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण मिक्स भाजी बनवतो आहे. चमचमीत, रुचकर आणि स्वादिष्ट होण्यासाठी आपण भाजीच्याच अंगावरच्या पाण्यावर आपण शिजवतो आहे. थोडी वाफ घेऊन घेतो आहे. त्यासाठी आपण भाज्या व्यवस्थित तेलात परतायच्या आहेत. नंतर आपण या वांग्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. 1 वाटी मिरची पावडर घेतलेलं आहे. अर्धी वाटी गरम मसाला घेतलेला आहे. अर्धी वाटी मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेणार आहेत आणि वांग्यांच्या फोडणीत टाकणार आहेत. नंतर आपण बारीक करून ठेवून दिलेला मसालाही या वांग्यांच्या फोडणीमध्ये टाकणार आहेत आणि अगदी एकजीव होईपर्यंत पूर्ण तेल मसाल्यात मिक्स होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. नंतर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे वाफ येऊ देणार आहेत. वांग्यांमध्ये जेवढंही पाणी सुटतं की नाही त्याच पाण्यात आणि तेलात ही भाजी आपण परतत राहायची आहे. 1-2 मिनटात आपण अधूनमधून परतत राहायची आहे. तिकडे आपण दुसऱ्या पातेलीत बटाटे शिजवायला ठेवलेले होते. ते अगदी थोडे प्रमाणात आपण कच्चे ठेवायचे आहेत आणि वांग्यांच्या फोडणीमध्ये हे बटाटे मिक्स करून द्यायचे आहेत. वांगे बटाटे हे मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत. साधारण 1 मिनिटभर आपण हे परतत राहिलं ना तर ह्यातील पाणी आणि मसाला अगदी पूर्ण भाजीमध्ये मिक्स होतो आणि आपली भाजी इतकी स्वादिष्ट आणि कलरफुल बनलेली आहे. तुम्ही एकदा नक्की अशी भाजी ट्राय करा. इतकी रसरशीत आणि मसालेदार भाजी बनलेली आहे. तुम्ही कलर पाहू शकता. अगदी सुरेख असा कलर आलेला आहे भाजीला. गरम पाणी टाकलेलं आहे आपण या भाजीमध्ये. साधारण 2 ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे.
मसाल्यांच्या भाज्यांमध्ये शक्यतो उकळलेलं पाणीच आपण टाकायचं आहे. नंतर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. नंतर आपण टाकलेलं आहे इथे 2 किलो एवढे मटार. मटार हे मी आधी थोडे शिजवून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कस्तुरी मेथी वरून टाकायची. अगदी सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. इतकी स्वादिष्ट आणि खमंग अशी भाजी बनलेली आहे. अशी मसालेदार भाजी तुम्ही बर्थडे पार्टी असो किंवा जास्तीचे पाहुणे आले तर तुम्ही हमखास अशी भाजी घरात बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. झणझणीत आणि मसालेदार अगदी स्वादिष्ट अशी भाजी तुम्ही नक्की एकदा बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला. सगळ्यांना आवडेल. तुम्ही पाहू शकता किती छान भाजी बनलेली आहे. एकदा नक्की बनवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशी भाजी बनवायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत.